न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सध्या राज्यात विधान परिषदेच्या आमदारकीवरून जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळतात। शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे। त्यामुळे ते पुन्हा आमदार होणार की नाहीत याबद्दल विधान तर्क-वितर्क लढवले जात आहे। त्यातच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जाते। आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे। नरेश म्हस्के यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबद्दल भाष्य केलं। उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा, ते मोठ्या मनाचे नेते आहेत। जर फोन केला तर ते तुमच्या मागे सगळे सोडून उभे राहतील, असा खोचक सल्ला नरेश म्हस्के यांनी दिलाय। यावेळी नरेश म्हस्केंनी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले। राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते याची शंका आल्यानंच त्यांनी आपला उमेदवार दिला नाही। जर त्यांनी उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असा दावा म्हस्के यांनी केलाय। सध्या अधिवेशन काळ असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत, त्यामुळे ऑपरेशन टायगर सध्या थंड आहे। आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिलाय। यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांना विधान परिषद आमदार व्हायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा। एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत। उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना फोन करा। एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते तुमच्या मागे सगळे सोडून उभे राहतील, असा सल्ला नरेश म्हस्के यांनी दिलाय। दरम्यान येत्या मे 2026 मध्ये विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत। मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 9 पैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत ही जागा उद्धव ठाकरेंना मिळावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे। आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या जागेसाठी काय भूमिका घेतात आणि मत विभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड केली जाते यावरच उद्धव ठाकरेंचं भवितव्य अवलंबून असणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।